नवी मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित समान काम समान वेतन लागू करण्याबाबतीत धोरण निश्चित करून लवकरात लवकर कार्यवाही करण्याची इंटक संलग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियनची मागणी। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 8,000 कंत्राटी कामगार कार्यरत असून त्यांना समान काम समान वेतन लागू करण्यासाठी इंटक संलग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियन सातत्याने पाठपुरावा करीत आहे आणि 19 मार्च रोजी नगर परिषद प्रशासन संचालन महाराष्ट्र राज्य यांनी समान काम समान वेतनासाठी धोरण निश्चित करून उचित कार्यवाही करायच्या सूचना देण्यात आल्या। कंत्राटी कामगार नियम निर्मूलन अधिनियम 1970 अंतर्गत महाराष्ट्र कंत्राटी कामगार नियम 1971 च्या नियम 25(2)(b) मधील तरतुदीनुसार कंत्राटी कामगारांना कायम कामगारांच्या बरोबरीने वेतन आणि इतर सर्व सोयी सुविधा देणं याबाबतचं धोरण निश्चित करून योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर करावी अशी मागणी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्याजवळ महाराष्ट्र कर्मचारी युनियन यांनी केली आहे। कामगार नेते आणि अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या पुढाकाराने आयुक्त साहेब यांची भेट कंत्राटी कामगार अध्यक्ष संजय सुतार, महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे सचिव मंगेश गायकवाड, उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, सहसचिव दीपक गावडे यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन हे निवेदन सादर केलंय। कामगारांच्या या प्रलंबित प्रश्नाचा मंत्रालयामध्ये सुद्धा पाठपुरावा घेतला जात आहे।